नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 163 ते 169 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. अत्यंत उत्सुकतेपोटी उतावीळपणे अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलं, हे श्रीकृष्णा, आम्ही तुला हेच विचारणार होतो, तर ते तुम्ही मला कधी सांगणार? हे आत्मसुख, हे आत्मज्ञान ज्या मार्गाने प्राप्त होतं तो पंथराज तुम्ही सांगताय, त्याच्याबद्दलच मी विचारणार होतो. कारण ह्या उत्कंठतेच्या समुद्रातून मी बुडायच्या अगोदर तुम्ही मला कधी काढणार आणि काढणार ना? इतकं अधीरतेने अर्जुनाने ते विचारलं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अरे हो, घाई करू नकोस, मी तेच तुला सांगणार आहे, त्याच्या अगोदरच तू विचारलंस. किती हा उतावीळपणा. पण माऊली, एकीकडे असं वाटतं की श्रीकृष्ण मनातून सुखावलेही असावेत. आत्मज्ञानाबद्दल, ब्रह्मप्राप्तीबद्दल अशीच आतुरता हवी, अशीच उत्सुकता हवी. आता ह्या अवस्थेला पोचण्याच्या दृष्टीने जी वाट चालायची, ती वाट चालताना त्याच्यामध्ये साधना आहे, अभ्यास योग आहे, योग आहे. आता अभ्यास करायचा म्हटल्यावर त्याला उचित स्थान हवं, सुरुवात योग्य प्रकारे व्हायला हवी. तीच गोष्ट जी भगवंतांनी अर्जुनाला सांगितली ती ज्ञानोबारायांच्या मुखातून आपण ऐकूया. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी विशेषे आतांची बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ह्या योगाचंच व्यवस्थित मार्गदर्शन मी तुला करणार आहे. परंतु मार्गदर्शनापेक्षा सुद्धा त्याचा जर अनुभव घेतला तरच ते उपयोगी पडणार आहे. अर्थात अनुभव घ्यायचा झाला तर अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास करण्याकरता तसं स्थानही निवडलं पाहिजे. थोडक्यात असं स्थान साधनेसाठी, बैठकीसाठी आपण निवडावं, तिथं मन प्रसन्न राहील. कुठकुठल्या प्रकारे मन उत्साही राहील, प्रसन्न राहील, ज्यामुळे अभ्यासामध्ये ते रमेल, अभ्यास करायची गोडी वाढेल आणि त्यातूनच अनुभव यायला लागतील. जेथ आराणुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दुणीव चढे, देखिलिया जे. ज्ञानोबारा इथे म्हणतायत, एखाद वेळेस थोड्या वेळच विश्रांती घ्यावी, जरा आनंद घ्यावा, अशा विचाराने एखाद्या ठिकाणी बसावं आणि बसल्यानंतर काही क्षणात असं वाटावं की आता इथून उठूच नाही. आपल्याला सुद्धा आपल्या प्रवासामध्ये किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर आपल्यालाही असं स्थान कधी ना कधीतरी अनुभवायला येतच की थोड्या वेळ निवांत बसावंसं वाटतं, आनंद घ्यावासा वाटतो आणि नंतर असं वाटतं की इथून उठूच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की साधनेसाठीचं सुद्धा स्थान असंच असावं की थोडा वेळ बसू असं वाटावं आणि बराच काळ आपल्या साधनेत जावा. आणि एवढंच नाही तर ते स्थान पाहिल्यावर अंतःकरणातील वैराग्य दुपटीने वाढावं. माऊली हो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, वैराग्य दुपटीने वाढावं. याचाच अर्थ मुळात अंतःकरणामध्ये वैराग्य आणि विरक्ती प्रगट झालेली असावी आणि त्याच्यात दुपटीने वाढ व्हावी. हे ह्या ठिकाणी जणू काही अपेक्षित असावं. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना
होय उत्सावो धैर्याचा. ज्ञानोबाराय म्हणतात की ह्या स्थानाच्या जवळपास, या स्थानापाशी संत सज्जनांची, साधकांची वस्ती असावी, त्यांचा आला गेला उठबस असावी. त्यामुळे असं होईल की कुठल्याही विषयाची मनाला आवश्यकताच वाटणार नाही. संत समागमामध्येच काळ आत्मसुखात जाईल आणि त्यामुळेच मनाला साधनेविषयी, अभ्यासाविषयी धैर्य धरण्याचा, म्हणजेच धारणा पक्की करण्यासाठी मनाला या स्थानाचा उपयोग होईल. अनेक महत्वाच्या गोष्टी ज्ञानोबाराय इथं सांगतायत की उपासनेचं, साधनेचं, नामस्मरणाचं एखादं स्थान, एखादं ठिकाण कसं असावं. अभ्यासूची आपण याते करी, अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभव बरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. अहो, अनुसंधानाच्या, नामस्मरणाच्या, संतांनी, सद्गुरूंनी दाखवलेल्या अभ्यासासाठी आपण बसावं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात ते स्थानच असं, त्या स्थानाचा महिमाच असा, त्या स्थानावरची स्पंदनच अशी की अभ्यासच आपल्याकडून अभ्यास करवून घेतो. सर्वसाधारणपणे अभ्यास करायचा म्हटलं की त्याच्यात थोडे कष्ट घेणं आलं, पण माऊली इथं म्हणतात की अहो, हा अभ्यासच आपल्याकडून अभ्यास करवून घेतो. इतक्या सहजपणे त्या ठिकाणी साधना होते आणि त्यामुळे, त्या अभ्यासामुळे येणारा जो अनुभव आहे, तो अनुभव आपोआपच त्या साधकाच्या, अर्थात आपल्या अंतःकरणाचा स्वीकार करतो. अशी या स्थानाची थोरवी आणि त्या ठिकाणी मन रमून जातं, सदा सर्वदा रमतं, असं हे स्थान आहे. जया आड जाता पार्था, या स्थानाविषयीच ज्ञानोबाराय सांगतायत. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडिया ही आस्था समूळ होय. हे या स्थानाचं अजून एक वैशिष्ट्य. त्याबद्दल सांगताना ज्ञानोबाराय म्हणतायत की एखाद्याचा परमेश्वरावर, परमेश्वरी शक्तीबद्दल फारसा विश्वास नसेल, रुची नसेल, आत्मज्ञान, अध्यात्म, परमार्थ ह्याबद्दल आवड नसेल, परंतु चुकून एखादी अशी व्यक्ती सुद्धा या ठिकाणी गेली तर त्यालाही जणू असं वाटावं की आपणही थोडी साधना करून बघावी. काय आहे आत्मज्ञान, काय आहे आत्मसुख, काय आहे परमार्थ, आपणही साधना करून पाहावी, अशी मनापासून त्याला इच्छा होईल, असं हे स्थान असावं. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला अवचिता, तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीने या स्थानाचं वर्णन केलंय ते विलक्षण आहे. ते म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विषय, विकार, विचार असतील, पण सहज तो वाटेने चालता चालता या स्थानी प्राप्त झाला, या साधनेच्या ठिकाणी आला, तर काही काळ त्याचाही असा जाईल की त्याला परत संसारात, विषयांकडे, विकारांकडे, विचारांकडे जाण्याची इच्छाच होणार नाही. त्याला त्या गोष्टीचा विसर पडेल. असं हे स्थान असावं. ऐसेनी न राह तया ते राहवी, ऐसेनी न राह तया ते राहवी, भ्रम तया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. काय सुंदर वर्णन केलंय. एखाद्याला अशा ठिकाणी राहायला
सहसा आवडणार नाही, पण त्याला सुद्धा तिथे राहावंसं वाटेल. एखाद्याला उगीचच इकडे तिकडे फिरायला आवडतं, तो फिरता फिरता या स्थानी आला तर त्याला सुद्धा तिथे बसावंसं वाटेल. आणि एवढंच काय, तर एखादा साधक असेल, पारमार्थिक असेल, आध्यात्मिक असेल, आत्मचिंतन करत असेल, तर सहजपणे तो या स्थानी प्राप्त झाला तर सहजपणे त्याच्या अंतःकरणात झोपी गेलेल्या वैराग्याला हे स्थान थापटून जागं करेल. माऊली हो, ज्ञानोबा रायांच्या ह्या साधनेच्या स्थानाबद्दल आपण ऐकल्यावर आपण साधक मंडळींनी एवढंच लक्षात ठेवावं की आपापल्या घरी आपण जिथे असू, त्या ठिकाणी जिथे आपण साधना करत असू, ते स्थान, ती जागा किमान अशा रीतीने तिची देखभाल घ्यावी की त्या ठिकाणी बसल्यावर आपल्याकडून सहज साधना घडावी, साधनाच घडावी, नामस्मरणच घडावं. चला तर मग आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी साधना करतो, त्या स्थानाची थोडीशी सजावट करू. ही सजावट अर्थात आपल्या साधनेसाठी, आपल्या अभ्यासासाठी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.